हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत दाल फ्राय। त्याच्यासाठी मी घेतले तुरीची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी। तर ही स्वच्छ धुवायची आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या घ्यायच्या। अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले। आता हे आपण 3 शिट्ट्या घेऊया। कुकर आपण लावलेले शिट्ट्या होईपर्यंत मी तयारी करून घेतली आहे। इकडे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, खडा मसाला घेतलाय, बेडगी 2-3 मिरची घेतल्यात, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। आपली डाळ छान प्रकारे शिजली आहे। त्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळी तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर आपला हा जो खडा मसाला आहे आणि 2 लवंग घेतलेली ती टाकायची, बेडगी मिरची, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो, त्याला छान प्रकारे लालसर होऊ द्यायचं कांद्याला। थोडंसं शिजत आलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि सुहानाचा सांबर मसाला 2 चमचे, हे सगळं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर थोडंसं एकजीव होत आलं की आपण जी ही डाळ आहे स्मॅश केलेली ती टाकून द्यायची। बघू शकता किती छान प्रकारे आपली दाल फ्राय रेडी झाली आहे।